तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत दोन अशा घटनांबद्दल ज्या वर पाहता वेगळ्या वाटतात, पण त्यांचा संबंध एका मोठ्या आणि गोंधळलेल्या प्रकरणाशी जोडला जातोय का, हा प्रश्न सध्या सर्वसामान्य लोक विचारत आहे. नमस्कार, मी सपना. स्वागत आहे तुमचं बातमी या चॅनल मध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की करून घ्या. सुरुवात करूया पहिल्या बातमीपासून. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. मुंबईतील चैत्यभूमीवर लाखोंची गर्दी जमलेली. याच गर्दीत माजी मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते आणि त्यांनी पोलिसात तक्रार केली की त्या गर्दीत त्यांचा मोबाईल हरवला. आता इथपर्यंत ही साधी घटना वाटते, पण सध्या सुरू असलेल्या कॅप्टन अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या घटनेकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. कारण काही दिवसांपासून काही कॉल रेकॉर्ड्स म्हणजे CDR संदर्भात चर्चा झाली होती, ज्यात काही राजकीय आणि संबंधित व्यक्तींची संभाषणांची आकडेवारी समोर आली होती. यात काही नावं चर्चेत आली, काही संपर्कावर प्रश्न उपस्थित झाले आणि त्यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण झाली. आता अशा वेळी एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचा मोबाईल अचानक हरवणं ही केवळ योगायोग बाब आहे का, की त्यामागे काही वेगळं कारण असू शकतं, हे आम्ही सांगत नाही. सामान्य लोकांमध्ये अशी चर्चा नक्की सुरू आहे. आता वळूया दुसऱ्या आणि अधिक धक्कादायक घटनेकडे. समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात झाला. या अपघातात शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची पत्नी गंभीर जखमी होती, पण उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला आणि त्यांचा मुलगा अजूनही गंभीर अवस्थेत आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे, पण याच ट्रस्टचा संबंध अशोक खरात प्रकरणाशी जोडला जात असल्याचा चर्चा आहे. विशेष म्हणजे समृद्धी महामार्गावर अशा प्रकारचे अपघात खूपच दुर्मिळ मानले जातात. त्या ट्रॉलरवर जाऊन गाडी आदळणं हा प्रकार अनेकांना संशयास्पद वाटतोय. यात आणखी एक मुद्दा पुढे येतो. काही आर्थिक व्यवहार, काही सरकारी संस्थांशी संबंधित खाती आणि त्यात असलेले संबंध. काही स्रोतांच्या मते या खात्यांमध्ये काही महत्त्वाच्या व्यक्तींचा सहभाग असू शकतो आणि त्या साखळीमध्ये जितेंद्र शेळके यांचं नावही घेतलं जाते. मात्र याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. आता इथेच सगळं थांबत नाही. अशोक खरात सध्या SITच्या ताब्यात आहे आणि त्याने काही महत्त्वाची माहिती दिल्याची ही चर्चा आहे. जर हे खरं असेल तर त्या माहितीमुळे अनेक लोक अडचणीत येऊ शकतात. म्हणूनच या सगळ्या घटनांकडे एकत्र पाहिलं जाते. एकीकडे मोबाईल हरवणं, दुसरीकडे अपघातात मृत्यू आणि तिसरीकडे सुरू असलेली चौकशी. आता या सगळ्यांमध्ये काही कनेक्शन आहे का, की हे फक्त एक योगायोग आहे? हा प्रश्न सध्या प्रत्येकाच्या मनात आहे. काही लोक असेही म्हणत आहेत की पुढच्या काळात या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होऊ शकतात आणि काही मोठे नावं समोर येऊ शकतात. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणजे सध्या जे काही समोर येत आहे त्यात बराचसा भाग हा चर्चांचा, अंदाजाचा आणि सूत्रांच्या माहितीनुसार आहे. अधिकृत तपास सुरू आहे आणि सत्य काय आहे हे पुढील काळातच स्पष्ट होईल. म्हणूनच आपण कोणत्याही निष्कर्षावर लगेच पोहोचू नये. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, या दोन घटनांनी संपूर्ण प्रकरणाला एक वेगळं वळण दिलंय आणि पुढे काय होणार, कोण अडकणार आणि कोण वाचणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मला काय वाटतं, या घटनांमध्ये काही संबंध आहे का, की हे फक्त योगायोग आहे? तुमचं मत आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.